जून महिन्यात जन्मलेले जातक भौतिकरित्या उत्तम आयुष्य जगतात. त्यांचे आयुष्य सुख समृद्धीने भरलेलं असतं. तुमचा जन्म कोणत्याही घरात झालेला असेल, परंतु त्या घरात देखील संपन्नतेने आनंदाने जगणं हा विभाग येतो. शुक्र म्हणजे आनंद होय. मग कसं होतं की तुमच्याजवळ जे काही असेल त्यात देखील आनंदाने जगणं, टापटीप जगणं, दागदागिन्यांची आवड असणं, परफ्यूमची आवड असणं, कलेची आवड असणं, या गोष्टी तुमच्यामध्ये नैसर्गिक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तुमची निवड ही अत्यंत उत्तम असते. कमी पैशात देखील उत्तम गारमेंट निवडण्याचं कौशल्य तुमच्यात असतं. रंगसंगती, कापडाची गुणवत्ता या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतात. साधे आणि छोटेसे दागिने देखील तुमच्यावर शोभून दिसतात, कारण या सगळ्यांचं कॉम्बिनेशन कसं करावं ही दृष्टी तुमच्याकडे नैसर्गिक असते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मे महिन्याची माहिती आपण समजून घेणार आहोत. अर्थात मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतंही क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील हा सर्व अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा अवकाशातील प्रत्येक गोष्टीचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. म्हणून आपल्या पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण या सर्वांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्यावर होतच असतो. त्याहीपेक्षा अजून एक महत्त्वपूर्ण प्रभाव होतो, तो म्हणजे अंकाचा. कारण प्रत्येक अंक हा ग्रहांशी संलग्न असतो. थोडक्यात आपण ज्या तारखेला जन्म घेतला, ज्या महिन्यात आपला जन्म झाला, त्या गोष्टीचा देखील आपल्यावर थेट प्रभाव पडतो. त्यानुसार प्रत्येक महिन्यात जन्म घेतलेल्या लोकांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण जून महिन्यात जन्मलेल्या लोकांविषयी चर्चा करणार आहोत. जानेवारी महिन्यापासून आम्ही ही मालिका सुरू केली. अनेक अभ्यासकांनी विविध माध्यमातून म्हणजे यूट्यूब, फेसबुक, मेल अशा सर्व माध्यमातून आम्हाला भरभरून मेसेज आले की आमचा महिना आणि तुम्ही जी स्वभाव वैशिष्ट्ये सांगत आहात त्यात प्रचंड साम्य जुळून येत आहे. या प्रकारे जेव्हा तुमचे मेसेज येतात तेव्हा केलेल्या परिश्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आपले परिश्रम योग्य दिशेने सुरू आहेत त्याचं कुठेतरी मनाला एक समाधान वाटतं. तर आजचा विषय आहे की जून महिन्यात जन्मलेले लोक कसे असतात. अंकशास्त्राचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा जून महिन्यावर 6 अंक आणि शुक्रदेव यांचा प्रभाव दिसून येतो. शुक्र म्हणजे राक्षसाचे गुरु शुक्राचार्य होय. राक्षसांचे असले तरी ते गुरु असतात. महत्त्वाची बाब म्हणजे शुक्राचार्य हे स्वतःच्या शिष्यांची प्रचंड काळजी घेतात. स्वतःच्या शिष्यांना आनंद मिळावा, वैभव मिळावं, संपत्ती मिळावी, वास्तू मिळावी, या प्रकारे ज्याला आपण भौतिक सौख्य म्हणतो ते सर्व शुक्रदेवांच्या अखत्यारीमध्ये येतात. म्हणूनच अनेक वेळा जून महिन्यात जन्मलेले जातक हे भौतिकरित्या उत्तम आयुष्य जगतात. त्यांचं आयुष्य हे सुखसमृद्धीने भरलेलं असतं. तुमचा जन्म कोणत्याही घरात झालेला असेल, परंतु त्या घरात देखील संपन्नतेने आणि आनंदाने जगणं हा विभाग येतो. शुक्र म्हणजे आनंद होय. मग कसं होतं की तुमच्याजवळ जे काही असेल त्यात देखील आनंदाने जगणं, टापटीप जगणं, दागदागिन्यांची आवड असणं, परफ्यूमची आवड असणं, कलेची आवड असणं, या गोष्टी तुमच्यामध्ये नैसर्गिक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तुमची ही निवड अत्यंत उत्तम असते. कमी पैशात देखील तुम्ही उत्तम गारमेंट निवडण्याचं कौशल्य तुमच्यात असतं. रंगसंगती, कापडाची गुणवत्ता या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतात. साधे आणि छोटेसे दागिने देखील तुमच्यावर शोभून दिसतात, कारण या सगळ्यांचं कॉम्बिनेशन कसं करावं ही दृष्टी तुमच्याकडे नैसर्गिक असते.
शुक्रदेवांचं अजून एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः आनंदाने जगावं, इतरांना आनंदाने जगू द्यावं. परिश्रमाच्या वेळी परिश्रम करावे आणि आनंदाच्या वेळी परिपूर्ण आनंद घ्यावा, हे देखील एक विशेष कौशल्य तुमच्यात असतं. महत्त्वाचा विभाग म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या 15 तुमचा जन्म असेल तर तेव्हा रवी ग्रह वृषभ राशीत विराजमान असतो. ती शुक्रदेवांचीच रास आहे. तसंच जून महिन्याच्या दुसऱ्या 15 जन्म असेल तर तेव्हा रवी ग्रह राशी परिवर्तन करून मिथुन राशीत प्रवेश करतो, म्हणजे तो बुधाच्या राशीत जातो. शुक्र आणि बुध हे दोन्ही मित्र ग्रह असल्यामुळे त्याचा एक सकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतो. तुमचा जन्म महिन्याचा अंक आणि रवी ग्रहाची राशी यांच्यात साम्यता असल्यामुळे अनेक गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक होतात. जून महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये व्यापारी वृत्ती असते. व्यापार व्यवसाय करण्याचं कौशल्य तुमच्यात असतं. व्यापार कसा करावा, त्यात यशस्वी कसं व्हावं, या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतात. व्यापारासाठी तुम्ही खूप परिश्रम करतात आणि यश देखील मिळवतात. थोडक्यात जून महिन्यात जन्मलेले लोक हे व्यापार व्यवसायात अग्रेसर असतात. रोज नवनवीन कल्पना आखणं, त्या कल्पनेवर खूप विचार करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. कारण तुम्ही पटकन निर्णय घेऊ शकत नाही, मात्र एकदा निर्णय घेतला की त्यावर तुम्ही ठाम राहतात. निर्णय घेण्यात तुम्हाला नेहमीच वेळ लागतो. आता ही बाब काही अंशीची चुकीची वाटत असली तरी व्यापारातील यश मात्र तिथूनच सुरू होतं. निर्णय घ्यायला उशीर लागत असला तरी ती वेळ तुम्ही त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दिलेली असते. व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर तुम्ही कोणताही निर्णय घेतात आणि त्यातच तुमच्या यशाची खरी सुरुवात असते. याशिवाय स्वप्न पाहणं, स्वप्नांमध्ये हरवून जाणं हा देखील एक विभाग तुमच्या बाबतीत घडून येतो. मग कुणीतरी जवळच्या व्यक्तीने तुम्हाला जागं करण्याची आवश्यकता असते. स्वप्न बघून घटना घडत नाही, ही बाब तुम्हाला कोणी समजवावी लागते, ते तुमच्या लक्षात येतं. मग त्यानुसार तुम्ही प्रत्यक्ष कार्य करायला लागतात. जून महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत संवेदनशील देखील असतात. तुमचा स्वभाव संवेदनशील असतो. अनेक लोक तुमच्या या स्वभावाचा दुरुपयोग देखील करतात. तुमच्याकडून आपलं काम काढून घेतात किंवा तुमच्याकडून आपला स्वार्थ साधून घेतात. हे जरी खरं असलं तरी तुम्ही थोडेसे मूडी किंवा स्वतःच्या मर्जीने कार्य करणारे देखील असतात. अर्थात एखादी गोष्ट तुम्हाला पटली, तुम्हाला ती आवडली तर तिला पूर्ण करण्यासाठी कितीही परिश्रम करण्याची तुमची मानसिक तयारी असते. तसंच एखादी गोष्ट नाही पटली तर कोणी कितीही सांगितलं तरी तुम्ही अजिबात ऐकत नाही. हे तुमच्या स्वभावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगता येईल. एकदा काम हातात घेतल्यानंतर त्यात सगळ्यात चांगलं काय देता येईल या दृष्टीने तुमचे विचार सुरू असतात. त्यासाठी तुम्ही परिश्रम देखील करतात. तसंच मनासारखं काम समजा नाही झालं तर तुमची खूप चिडचिड होते. कारण ते काम तुम्ही अत्यंत मनापासून केलेलं असतं. त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे परिश्रम केलेले असतात. अजून एक मोठी बाब म्हणजे तुमच्या स्वभावात थोडा स्वच्छतेचा, टापटीपपणेचा अतिरेक दिसून येतो. अर्थात ही चांगली बाब असली तरी चांगल्या गोष्टीचाही जेव्हा अतिरेक होतो तेव्हा तिचे दुष्परिणाम समोर येतात. म्हणून या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. जसं मी आधीही सांगितलं, तुम्ही थोडेसे मूडी देखील असतात. तर मूडच्या बाबतीत तुमचे जवळचे मित्र देखील सांगू शकत नाही की कधी तुमचा मूड चांगला असतो आणि कधी खराब असतो. थोडक्यात परिस्थितीनुसार तुमचा मूड बदलतो. कधीकधी या गोष्टीचा दुष्प्रभाव घडून येतो. कारण तुमच्या या मूडी स्वभावामुळे अत्यंत जवळचे मित्र, नातेवाईक लांब जाण्याची शक्यता निर्माण होते. तुमच्या अशा वागणुकीमुळे ते दुखावले जातात. त्यातून संबंध खराब होतात. तुम्ही बुद्धिमान असतात. तुमची बुद्धी अत्यंत प्रबळ असते. त्यामुळेच बालपणापासून तुम्ही आजूबाजूच्या लोकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असतात. कोणत्याही प्रकारच्या खेळामध्ये, गाण्यामध्ये, स्पर्धेमध्ये तुम्ही सतत पुढाकार घेतात. स्पर्धेमध्ये समजा अपयश आलं तर त्याचा तुम्ही फारसा विचार करत नाही. याशिवाय स्वतःच्या मूडमध्ये आनंदाने जगणं हा देखील तुमच्या स्वभावाचा एक भाग आहे. मनमोकळं असणं, सहज असणं हे कौशल्य देखील तुमच्यात आहे. अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे
की जून महिन्यात जन्मलेला व्यक्ती जेव्हा आमच्यासमोर येतो तेव्हा त्याचं हास्य अत्यंत गोड असतं. त्या हास्यामुळे किंवा त्या स्माईलमुळेच तुम्ही लोकांना आवडतात. जून महिन्यात जन्मलेल्या लोकांची वाणी देखील उत्तम असते. तुमचं बोलणं मधुर असतं. तुमच्या वाणीमध्ये अनेक लोक प्रभावित होतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा प्रभाव त्यातून समोरील व्यक्तीवर पडतो. थोडक्यात जर आपण विचार केला तर जून महिन्यात जन्मलेले लोक हे भाग्यवान असतात, बुद्धिमान असतात. बुधदेवाची बुद्धिमत्ता तुमच्याकडे असते. शुक्राचे गुण देखील तुमच्याकडे असतात. हे जरी सर्व खरं असलं तरी थोडासा अतिरिक्त हट्ट असणं, मुडी असणं आणि अतिरिक्त खर्चिक असणं हे 3 दोष देखील तुमच्यामध्ये बघायला मिळतात. एखादा व्यक्ती सहज जरी तुम्हाला काही वाईट शब्द बोलला तर तुम्ही ते विसरू शकत नाही. त्याचा तीव्र दुष्प्रभाव तुमच्यावर होतो. ती बाब तुमच्या मनातून जात नाही. म्हणून या बाबतीत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. या छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या तर जून महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत उत्तम, भाग्यवान व बुद्धिमान असतात असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. तुमचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ते आम्हाला सांगायला विसरू नका. त्या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.